मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पाहत असताना आपण मात्र ते एक चांगला फटका पाहायला मिळतो मिडॉनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सलामीला जोडी पाहायला मिळते. शिवालंके आणि सुभाष गुले SMTP ग्लोबल्स चे संघमालक आपल्याला नक्कीच सुभाष गुले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अशोक शेठ गुले यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. यावेळेस देखील बॉल समोर दिशेने लॉफ्ट केलाय. चांगला फटका आहे. लॉफ्टेड हा स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. धावा मिळतील 4 चौकार. सन्माननीय अशोक शेठ गुले साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर पारनेर तालुक्यातील अतिशय विशेष व्यक्तिमत्व आहे सन्माननीय अशोक शेठ गुले साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खासदार डॉक्टर निलेजी लंके साहेब यांचे निकटवर्तीय देखील आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय अशोक शेठ गुले साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान दत्तासेठ मोरे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. अतिथी देवो भव ही असणारी आपली संस्कृती आणि प्रत्येक अतिथीचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणं आपलं कर्तव्य समजतोय. सन्माननीय दत्तासेठ मोरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय दत्तासेठ मोरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय निलेशजी भालेकर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. सन्माननीय दत्तासेठ मोरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. या स्पर्धेवरती विशेष प्रेम आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य साहेबांचं देखील आहे आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व आलेल्या पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे आणि सामना सुरू आहे. निलेश भालेकर साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. या निलेशजी आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि सन्माननीय विनोद शेठ वाणी यांच्या शुभ हस्ते आपण निलेशजी भालेकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. निलेश भालेराव साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. मिड ऑफ रिजनला बॉल गेला. इथे चिक्की सिंगल पूर्ण झाली. धावबाद झाले असते कदाचित चांगले एफर्ट यापेक्षा असू शकले असते. सन्माननीय निलेश भालेराव साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी विनोदजी वाणी आणि सुधीर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय आणि सर्व मान्यवरांना विनंती आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचे. ऑनगोईंग मॅचकडे आपण जातोय आणि विनोदजी जगदाळे सर आपल्यासोबत जोडल्यातील धन्यवाद. धन्यवाद तुषारचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर पहिलं षटक आपण सामना पाहतोय त्या ठिकाणी पियुष फायटर विपक्ष SMTP ग्लोबल्सच्या 2 संघांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं रणकंदन इथे सुरू झाले. आल्यासरचे आपण पाहिलं सलामीला शिवालंके आणि त्यांच्यासोबत आपण सुभाष गुले यांची जोडी पाहिली होती. सुभाष गुले तिसऱ्या चेंडूवरती विकेटवरती मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर जरी गेले असले तरी छोटीशी का होईना परंतु 2 चेंडूवरती 6 धावा केलेत. एक आक्रमक पारी खेळून मैदानाच्या बाहेर मात्र त्यांनी प्रस्थान केले. त्यांची जागा भरून घेण्यासाठी सूर्यकांत गुंड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय रमेश सिंग. आपलं पहिलं षटक घेऊन मात्र इथून पियुष फायटर संघाकडनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत धावफलकाचा जर आढावा घेतला तर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शिवालंकेसाठी इथे मात्र काय गोलंदाजी केली जाते. सन्मान्य मनीजी विसरा साहेब आपण पाहतोय त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय आणि अंजनी फायटरचे ते सर्व आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि मनीजी मिश्रा साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठमोठे फटके आल्यानंतर मात्र इथे टिचून गोलंदाजी केली जाते. आता शिवालंकेने मात्र चांगला स्ट्रोक केला. आपण जर पाहिलं तर फटका मग मात्र सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी 4 धावा चौकार. थँक्यू. तर आपण पाहतोय अंजनी फायटर संघाचे सन्माननीय मनीजी मिश्रा साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. साहेब जय श्रीराम. आपला देखील विशेष सन्मान इथे केला जाईल आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय. विनोद सर सॉरी थोडेसे पाहुणे आपल्याकडे आहेत आणि आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तुषार सर वंदितो चेतवा वारे चेतविताच चेतितो केल्याने होता रे आधी केलीची पाहिजे. आपल्या आलेल्या परिपाहुण्यांचा स्वागत समारंभ त्यांचा यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. कारण ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्व CA कस्टम आणि बच्चा ही डॉग्स प्रीमियर लीग जी पाहायला मिळते आणि या सर्व CA बांधवांच्या मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळं
थोडा विलंब झाला ना शेवट मात्र नक्कीच चांगला असणार आहे. जाऊया दुसऱ्या षटकाकडे, जिथे आपण पाहतोय आज समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत आपल्याच सीएचे बांधव अगदीच पांडेजी सर सुद्धा आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. गुणलेखक अर्थातच समालोचकांच्या पाठीचा कणा आमचे कांचन पालकर सर आज पाहतोय अगदी गुणलेखक म्हणून आमच्यासोबत जोडले जात आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूने सुद्धा त्या ठिकाणी खेळाडू आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आमचे डीजे मास्टर मात्र सकाळपासून आज जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांवरती अगदी खूप छान प्रकारचं संगीत त्यांच्या माध्यमातून लावलं जात आहे. डीजे प्रशांत नक्कीच त्यांचे अगदी हृदयाच्या अंतकरणापासून कौतुक करून आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे षटक क्रमांक दुसरं सुरू होते आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज हितेश मात्रे पाहायला मिळेल. पहिला वयला चेंडू टाकला तो आला तसा भिरकावून दिला. स्वीप शॉटचा शॉट, चेंडू सी मारेच्या पार, स्क्वेअर लेग, दणदणीत खणखणीत लांबच लांब षटकार. ती चंद्र आणि सूर्य असेल ना तोपर्यंत माझ्या राजाची कीर्ती या जगाच्या पाठीवरती मात्र गाजावाजा करत राहील. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. इथे मात्र कवरचा फटका पाहायला मिळतो. दरम्यान प्रोटेक्शन आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणही सुरेख पाहायला मिळते आणि एक हलकीशी चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्या ठिकाणी करत होतो. जगाच्या या पटलावरती तुम्ही जर पाहिलं तर ज्या 7 महान राजांची नावं या जगभरामध्ये घेतली जातात ना, त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं नाव आहे की बाकीच्या 6 राजांना जर पाहिलं ना तर जन्मता राजघराणं लाभलं जातं, परंतु माझे छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी, स्वतःच्या मनगटाच्या बळावरती त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. ते छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही राजगादीचा वारसा नसताना छत्रपती व्हावं. जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो 2 चेंडू झाले, 2 चेंडूमध्ये 7 धावा आपल्याला त्या ठिकाणी हितेश मात्रेच्या या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. आता इथून मात्र SMTP ग्लोबल संघाचा हुकुमी एक्का शिवालंके फुलरलेंचा चेंडू, परंतु इथे मात्र हितेशनी कमाल केली. शिवालंके बॅक टू द पवेन. इथे मात्र फर्निचर डिसमिस. विशाल शिंदे नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीचा ताबा घेत असताना दरम्यान डीजे मास्टर प्रशांत मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र मानवंदना देत असताना सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून या मंचावरती मात्र वाजवण्याचं काम केलं जातं. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा का करावा, वंदन का करावा, राजकारण कसं असावं, नीती कशी असावी, गुणवत्ता कशी असावी, चारित्र्य कसं असावं. 350 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला एका चारित्र्यवान राजानं शिकवलं ना, त्या छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. विशाल शिंदे नवीन बॅटर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हितेचा पुढचा चेंडू मात्र त्याच्यासाठी नक्कीच टाकला तो आल्या सरशी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सूर गवसत नाहीये. गोलंदाजाला मात्र सूर गवसलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुनरागमन काय असावं, कमबॅक कसं करावं ते हितेशने इथं दाखवून दिलंय. आणि मग मात्र शेवटच्या 3 चेंडूवरती 1 धाव येत असताना 1 डॉट चेंडू आणि 1 विकेट मात्र त्यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, चांगले एफर्ट्स विशाल शिंदे. आता मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोनही हात जमिनीला समांतर. अगदी जर पाहिलं नंतर या सत्रामध्ये पंचांना व्यायाम करत असताना वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ. क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाही, जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. इथे जर पाहिलं तर धावफलकावरती धावा 19 धावा लागल्या गेल्यात. 4था खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर, म्हणजे सलामीची जोडी उद्ध्वस्त झाली आहे सुभाष घोले आणि शिवालंके यांच्या रूपानं. आता इथे मात्र जर पाहिलं ना, या 2 खेळाडूंवरती खूप मोठी जबाबदारी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. विशाल शिंदे लगातारचे 2 चेंडू डॉट होत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक झाला. इथे 2 चेंडूंवरती 7 धावा आल्या होत्या. तदनंतरच्या 3 चेंडूंवरती मात्र धावांना रोख लावण्याचं काम केलं गेलंय. पुनरागमन असावं. आयुष्याचा खेळ असो, क्रिकेटचा खेळ असो, तुम्हाला पुनरागमन करता आलं पाहिजे. ते पुनरागमन हितेश म्हात्रेच्या गोलंदाजीमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आता मात्र थांबणार नाहीये. आला तसा इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. द ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार येईल खणखणीत षटकार. दरम्यान या मंचावरती आमचे सन्माननीय मित्र, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे, अगदी देशसेवा करणारे आमचे सन्माननीय मित्र जयेश पाटील सरांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांच्यासोबत आपण पाहतोय आमचे सन्माननीय मित्र अतुल भाऊ आवटी, ज्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून समालोचनासाठी आमंत्रण देण्यात आलं. या दोन्ही मान्यवरांचं अगदी या मंचावरती हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय आणि पुनश्च एकदा तुम्हाला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. महानता हासिल करण्यासाठी आई वडिलांची पुण्याई फार महत्त्वाची असते आणि ती पुण्याई मात्र शहाजीराजे भोसले आणि जिजामाता भोसले यांच्या रूपानं मात्र छत्रपती शिवाजी राजांना प्राप्त झाली. कारण जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना, शिवाजीराजे जर घडले असतील ना, तर त्या आईच्या हट्टास, आईने दिलेलं शिक्षण आणि उराशी बाळगलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. हरी कलाल सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहे. जिथे सूर्यकांत गुंड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र सूर्यकांत गुंड बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो चेक. हॅलो सन्माननीय आदरणीय श्री जयेश पाटील साहेब ASI साहेबांना विनंती की आपण सत्कार समारोहामध्ये यायचं आहे. थोडासा छोटासा सुंदरसा सत्कार. नेक्स्ट मैच PI लॉजिस्टिक आणि इंडियन कस्टम, या दोनों संघाचा कर्णधार टॉस का बॉस जो कौन बनाए गए उसमें वहां पे आके तैनात हो जाए, दोनों ही कर्णधार. सन्माननीय जयजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य उद्घाते, निर्माते, प्रणेते आबासाहेबजी भोर साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि सन्माननीय दिनकरजी लोखंडे साहेब या दोन आयोजकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जयेश पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूर्यकांत गुंड बॅक टू द पॅव्हलियन झाल्यानंतर मात्र कुंजवी पाटील त्या ठिकाणी बॅटिंगसाठी येत असताना आपण हरी कलाल मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून, ज्या खेळाडूंना आतापर्यंत सातत्यानं या CB ट्रॉफी आणि CHA प्रीमियर लीगमध्ये एक महान खेळाडू म्हणून ज्याने आपली ओळख दाखवली आहे ना, तो हरी कलाल मात्र इथं अष्टपैलू कामगिरी करत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती लगातारचे 2 चेंडू डॉट टाकत असताना पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय. म्हणजे चांगलं कमबॅक मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. SMPT पियुष फायटर संघाकडनं क्षमस्व असावं. तिसरा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम मात्र हरी कलालने केलंय. कमालीची गोलंदाजी. इथून मात्र आता या SMTP ग्लोबल संघाला मात्र फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडूला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो प्रयत्न सुद्धा इथून फसतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं मागणी केली जातीये. पंच मात्र फेटाळून लावतील. लगातारचा चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. या CB ट्रॉफी मधील पहिलं निर्धाव षटक येणार काय हरी कलालच्या गोलंदाजीमधून? उत्कंठा
आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही या जमिनीला समांतर, पंच कळवतील हा वाईड चेंडू आहे आणि या अवांतर धावेमध्ये भर पडेल. 26 धावा धावपलकावरती लागल्या जातील. पहिली मॅच पाहिली, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा पाहतोय अगदी स्कोअर जर पाहिला ना तर एक मोठा स्कोअर मात्र या मैदानावरती आत्तापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. इथून काय घडणार? अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. मोठा फटका खेळलाय, आता मात्र बॅटच्या राडारमध्ये आला तसा भिरकवलाय, मिडॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पार येतोय. एक उत्तुंग षटकार. कस्टम संघाचे संघनायक आपल्या विनंती आहे. टॉस साठी आपण संपर्क साधायचा. यावेळेस मात्र आपण पाहिलं बॉल पुढे टाकला होता हाफ वॉली आणि त्याला मात्र पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अप्रतिम नेत्रदीपक क्रिकेटच्या पुस्तकामधील कॉपी बुक स्टाईल षटकार. जरी पहिले 4 चेंडू हरिकलालच्या नावावरती असले ना तरी इथून मात्र नंतरचे 2 चेंडू कुंजवी पाटीलने स्वतःच्या नावावरती करत असताना आक्रमक फटके खेळत असताना 12 धावा 2 चेंडूवरती ठोकून काढल्यात. DJ प्रशांत. हॅलो. तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे ते जय मातादी ग्रुप नावाशिवा सचिन शेठ मुळे आणि मित्रपरिवार ते आज वैष्णव देवीला गेलेले आहेत. येथे उपलब्ध नाही आहे, हजर नाही आहे. खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आमच्या शब्दाला प्रत्येक वर्षी मान देऊन ते प्रथम पारितोषिक देतात. खरोखर त्या सर्व टीमला आमच्या CB ट्रॉफीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. त्यांचं आईचं दर्शन व्यवस्थित हो अशीच मी मनोकामना करतो. तर मी सचिन शेठ मुळे आणि मित्रपरिवार या सर्वांचं मनपूर्वक पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. खरोखर नेहमीच त्यांचं CB ट्रॉफीला असलेलं हे पाठबळ आम्ही CB ट्रॉफी आयोजक कधीही न विसरण्यासारखं आहे. नेहमीच आमच्या शब्दाला ते मान देतात आणि गेल्या वर्षी त्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दिलेलं होतं 55,555 रुपये आणि याही वर्षी त्यांनी 55,555 रुपये हे पारितोषिक दिलं. सचिन शेठ मुळे, त्याचप्रमाणे आमचे राजू शेठ झिंजाड असतील, नितीन शेठ माने असतील, त्याचप्रमाणे जितू शेठ शेळके असतील, या सर्व जय मातादी ग्रुपचं मी पुनश्च एकदा CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि त्यांचं व्यवस्थित असं दर्शन हो अशी मी आमच्या CB ट्रॉफीच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद आबाभोर साहेब. आणि इथे बिमरसाठी रिव्ह्यू आलाय पंचांकडून. विटच्या वरती चेंडू आहे का त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून नक्कीच कळवला आहे. दरम्यान आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळत असताना विशाल शिंदेनं कव्हरच्या स्वरूपामध्ये मात्र त्या ठिकाणी षटकार ठोकून काढलाय. ओव्हर टू द तुषार सर. इट्स लिगल डिलिव्हरी. पंचांचा नक्कीच इशारा येतोय कारण चेंडू जर पाहिला ना तर डीप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे हा डॉट चेंडू असणार आहे. परंतु जर इथे आपण जर पाहिलं ना SMTP ग्लोबल संघ मात्र प्रथम फलंदाजी करत असताना लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले. एका बाजूला आपण पाहतोय कुंजवी पाटील आणि दुसऱ्या बाजूला विशाल शिंदे. या 2 फलंदाजानं काय फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. इथे मात्र विशाल शिंदे आक्रमक स्ट्रोक खेळत असताना अर्धशतक पाहायला मिळते आपल्याला. SMTP ग्लोबल संघाचं खणखणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाजी करतोय ना विशाल शिंदे, एकदा जोरदार टाळ्या. षटकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे. आल्यानंतर मात्र 3 लगातारच्या चेंडूवरती 3 षटकार ठोकून काढलेत. अर्धशतकीय खेळी मात्र SMTP संघाची पाहायला मिळते. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, इथे सूर गवसला नाहीये, गोलंदाजाला मात्र सूर गवसलाय. निर्धाव पद्धत चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बाळू खिलारी या गोलंदाजावरती मात्र आक्रमण चढवलंय. विशाल शिंदे नावाच्या वादळानं
धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 50. येणारे अजूनही 3 चेंडू. या 3 चेंडूंमध्ये काय करामत. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. विशाल शिंदे ऑन फायर. फटका पाहायला मिळतोय. धुवाधार येतोय षटकार. थँक्यू. खरं तर जुन्नर तालुक्यातील हा खेळाडू आहे. शिंदेवाडी गावचा. अगदी पारनेर तालुका अहिल्यानगर जिल्हा आणि जुन्नर तालुका पुणे जिल्हा त्याच्या बाउंड्रीवरचा हा खेळाडू आहे विशाल शिंदे. CB मध्ये कार्यरत आहे आणि आज मात्र षटकारांची आतिषबाजी मैदानावरती सुरू आहे. जगदाळे सर. सर मी नेहमी सांगत असतो विशाल शिंदे हे जे वादळ आहे ना, मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर कुठलीही मॅच असू द्या, कुठलाही सामना असू द्या, विशाल शिंदेला मी अगदी कामोठे क्रिकेटमध्ये सुद्धा तेच क्रिकेट खेळताना पाहिलं. एक खुनसी आणि त्या ठिकाणी जर म्हटलं ना तर रागाने खेळणारा खेळाडू. इथे मात्र 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकलेत. 1 चेंडू डॉट झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे पॅरल चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. षटकार. धुवाधार. 6 धावा. कुठे इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. ते एलिव्हेशन मिळालं नाही. एक धाव घेतले वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आणि फेकी खराब. 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय. नक्कीच नकार दिला जातोय. दरम्यान जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे संपत असताना धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 64 धावा आणि विजयासाठी पियुष फायटर्स या संघाला मात्र 65 धावांची गरज. नीड्स 65 रन्स इन 24 बॉल्स. नेक्स्ट मॅच टॉस आपण नक्कीच घेतोय. कस्टम्स आगेस आपण पाहतोय PI लॉजिस्टिक. की दोन संघांना विनंती असेल की लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. जिथे यानंतर समालोचनाच्या माध्यमातून आपल्या मायक्रोफोनवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतील पांडे सर. चला पुन्हा एकदा विनंती करतोय. कस्टम्स विपक्ष PI लॉजिस्टिक या दोनही संघांचे कर्णधार कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण लगेचच त्या ठिकाणी टॉस का बॉस यायचे. चला चला टॉससाठी या. त्वरित यायचं विनंती आहे. कस्टम्स आणि PI लॉजिस्टिक्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. सन्माननीय अशोक शेठ घुले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. त्यांना विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. कस्टम्स आणि PI लॉजिस्टिक्स या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. मी सन्मान्य श्रीमान अशोक शेठ घुले साहेबांना विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. सन्माननीय आयोजक संतोषजी मिश्रा साहेब आपण या. संतोष शेठ शर्मा साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दरम्यान आपण पाहतो या मंचावरती आपल्या जयभीन दोडामणी आणि प्रशांत राय यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बाळाजी मरीलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं मात्र नक्कीच त्यांचं या ठिकाणी आगमन होते. आलेल्या या परिपाहुण्यांचं आमच्या CB ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते प्रथम पारितोषिक 55,555 जय माता दी ग्रुप नावाशेवा यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच दिलं जाते. द्वितीय पारितोषिक पाहायला मिळते तब्बल 33,333 रुपयांचं पारितोषिक माननीय श्री गोपीनाथ शेठ शिंदे आणि माननीय श्री बडेलालजी मिश्रा या दोन मान्यवरांच्या माध्यमातून हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 22,222 माननीय सचिन शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा 22,222 माननीय श्री बाबाजी शेठ डेरे आमच्या पारनेर तालुक्याला बिलॉंग करणारे पाडळी आळे गावचे एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहे माननीय श्री सुनील शेठ पोकरकर. अशी असणारी ही CB ट्रॉफी अगदी 4 परिपूर्ण पारितोषिकांनी आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच यानंतर मात्र समालोचन कक्षामध्ये आवाजामध्ये थोडासा बदल करून तुम्हाला घेऊन जातोय. अगदीच जर पाहिलं ना कमी वयातच या समालोचनाच्या पटलावरती ज्यांना महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा धुमाकूळ घातलाय ना ते गोड आवाजाचे समालोचक क्रिकेटच्या मॅचेस अगदी आपल्या एकदा अनोख्या अंदाजानं मात्र त्या ठिकाणी रंगवण्याचं काम करणारे आमचे सन्माननीय समालोचक साथी जयेश भोसले सर. दरम्यानच्या काळामध्ये संपतजी गोंड यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचंही CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रकारे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अन्नदान देण्यात आलेलं आहे असे आमचे मित्र एक उद्योजक माननीय संतोष शेठ मोरे, लिंगम शेठ नाडार, जालिंदर शेठ शेळके, रवींद्र शेठ हुळवळे, अजय शेठ गलांडे, निशांत शेठ दाते, प्रतीक शेठ जगदाळे, विक्रम शेठ चौधरी, शिवाजी शेठ गुंजाळ, भाऊ शेठ घाडगे, किशोर शेठ माने, तुषार शेठ कुटार, उमेश शेठ जाधव, सतीश शेठ, नारायण शेठ गाडेकर, प्रवीण शेठ दाते, अजित शेठ नलावडे, प्रवीण शेठ नाईक, महेंद्र शेठ चौधरी, राजेंद्र सर कदम, प्रणय शेठ चव्हाण, प्रवीण शेठ पिंगळे, चेतन शेठ यादव, भिकाजी शेठ वाळून या सर्व दानशूर दात्यांचं, सर्व अन्नदात्यांचं मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या CB ट्रॉफी पर्व 10साठी प्रथम पारितोषिक देऊ केलं आहे ते 55,555 रुपयाचं. ते देऊ केलं आहे जय मातादी ग्रुप नावाशिवा सचिन शेठ मुळे आणि मित्रपरिवार त्यांचं सर्वांचं मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने धनश्य एकदा पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याच प्रकारे द्वितीय पारितोषिक देऊ केलं ते 33,333 रुपयाचं. ते आमचे मित्र युवा उद्योजक माननीय गोपीनाथ शेठ शिंदे आणि बडेलालजी मिश्रा यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यांचंही मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक देऊ केलं आहे ते आमचे मित्र माननीय सचिन शेठ ठाकूर, सचिन शेठ ठाकूर यांचं मी विशेष असं कौतुक करेल. मला ते बोलले तुम्हाला जे टाकायचं असेल ते टाका, म्हणजे कुठल्याही प्रकारचं अटी शर्ती न ठेवता त्यांनी आम्ही आमच्या इच्छेनुसार त्यांचं तृतीय पारितोषिक घेतलं 22,222 रुपये. त्यांचंही मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करील. त्याचप्रमाणे या CB ट्रॉफीसाठी चतुर्थ पारितोषिक देऊ केलं आहे. गेली 10 वर्ष नेहमीच आमच्या या स्पर्धेला मोठं असं सहकार्य लाभलेलं असे आमचे मित्र युवा उद्योजक बाबाजी शेठ डेरे आणि आमचे मित्र सुनील शेठ पोखरकर यांचंही मी CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून टी-शर्ट सौजन्य देण्यात आलेलं आहे, म्हणजे करावं तेवढं कौतुक या माणसाचं थोडंच आहे. गेल्या वर्षी त्यांच्या माध्यमातून 44,444 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं होतं. यावर्षी आम्ही त्यांच्याकडे गेलो असता ते म्हणले अरे गेल्या वर्षी तर मी जास्त पैसे दिले होते, यावर्षी माझं कमी का घेता. असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व युवराज शेठ चव्हाण यांचंही मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करीन. त्याचप्रमाणे गेली 10 पर्व आमच्या CB ट्रॉफीला मदत करणारे आमचे मित्र. आता जाऊया मॅचच्या दिशेने. निवृत्ती पडवळ पहिले षटक हातात असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला हनुमंत दाभाडे आणि त्यांच्या साथीला रमेश सिंग अर्थात छोटू. एक मोठं लक्ष ठेवण्यात आलंय. टार्गेट आहे या मॅच मध्ये ते 65 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. एक भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 10वं पर्व, ज्याच्यावरती प्रत्येक CA प्रीमियर लीगला प्रेमीला आहे गर्व. हाफ ट्रॅकर उजव्या सीच्या बाहेर डीपॅक्सचा कव्हरला खेळत क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रमेश सिंग अर्थात छोटूचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे पियुष फायटर्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संघासाठी फार महत्वाचं राहील. सन्मान्य संपतशेठ गुंद यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान आपण करतोय. या संपतशेठ गुंड साहेब आपण या, आपलं देखील विशेष योगदान या ट्रॉफीला आहे आणि आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. आपण या विनंती आहे. सन्मान्य या स्पर्धेचे उद्घाटक प्रणेते आणि मुख्य आयोजक सन्मान्य आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते आपण संपतशेठ गुंड साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि अर्थातच या स्पर्धेची गोड आठवण, अतिशय चांगली मोमेंटो ज्याच्यावरती आपण पाहतो या महाराष्ट्राचा जाणता राजा, संपूर्ण हिंदुस्थानाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि खरं तर रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ त्यांना दिला जातोय. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.
नाव हो टू कॉम्बॉक्स हो टू जयेश सर. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत ना, पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आणि तदनंतरचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये डॉट डॉट डॉट, कोणती वेबसाईट नाही आहे. हे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पहिले 3 चेंडूवरती सिंगल आल्या आणि तदनंतर आपण पाहतो आहोत ना, चेंडू निर्धाव स्वरूपाचेही पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कमी गतीने यावेळेला स्लॉट मध्ये ऑन साइडला. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि त्याच्यावरती लिहिलंया यथेच्छ असा समाचार घेत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. मैदानाच्या आतमध्ये रमेश सिंग अर्थात छोटू हे नाव नेहमी चर्चेचा विषय राहिला. मग सीएचे प्रीमियर लीग असू द्या, त्याच वेळेला सीबी ट्रॉफी असू द्यात, किंबहुना अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा असू द्यात. कारण आपण पाहतो ना की उल्हाजी कामथे अर्थात मामा यांनी बांधलेला संघ युटके टायगर या संघामधून त्याने खेळ केला. त्याच वेळेला ब्रह्मा बॉईज या टीम मधून त्याला खेळत असताना पाहायला मिळाला. फोर स्ट्रायकर या टीम मधून तो खेळत असताना अनेक वेळेला पाहायला मिळाला. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तो सीबी ट्रॉफी मध्ये चांगलं प्रदर्शन करतोय. षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 9 विदाउट लॉस. पहिलं षटक जे मात्र निवृत्तीचं इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान शिवा लंकेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. एक दर्जेदार गोलंदाज तथा एक उत्कृष्ट फलंदाज, एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून शिवाकडे नेहमी पाहिलं जातं. जर्सी नंबर 12 शिवा लंके गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. तथा आपण अनेक वेळेला त्याला आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलंय. परंतु स्ट्राईक एंडवरती असणारे हनुमंत दाभाडे एक दर्जेदार खेळाडू आहेत. आक्रमकता त्यांच्याकडे ठासून भरलेली पाहायला मिळते. चांगले स्ट्रोक ते अटेम्प्ट करतात. निडर अंदाजाचा फलंदाज आहे. आज त्यांची बॅट टळपणं अत्यंत आवश्यक राहील. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हनुमंत आपल्या देहबोलीने प्रतिस्पर्ध्यावरती नेहमीच आक्रमकता धारण करत असताना धावा गोळा करणारा हा बहादर. पहिला बॉल कमी गतीने होता स्लॉट मध्ये, परंतु वळवला. चेंडूने वळण प्राप्त केलाय. सकाळच्या सत्रामध्ये पंडितजी ज्या वेळेला खेळपट्टीवरती गेले म्हणाले की थोडी खेळपट्टी ओली आहे, परंतु आता तिने रंग बदलायला सुरुवात केली आहे. बॉल वळायला सुरुवात झाली आहे. बॅकफुटला आल्या, ऑन साइडला केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ सिंगल इथे पाहायला मिळते आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. आपण सीएचे आहोत, परंतु जर का इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो जेवढे सिंगल नसतील ना तेवढे सिंगल इथे आलेत या मॅच मध्ये. किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की फेब्रुवारी महिना नुकताच संपला. स्कोर कार्ड वरती धावा एकेरीच्या मदतीने जिथे पाहायला मिळते ती अर्थात 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 ऑन दी बोर्ड. रमेश सिंग अर्थात छोटूचं ओव्हर आणं मैदानाच्या आतमध्ये संघाच्या पथ्यावरती पडेल. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. मॅचची गोल्डन विकेट. रमेश सिंग छोटू बाद. लॉजिस्टिक टीम जिथे मात्र कस्टमच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळाला आणि कस्टमचे अनेक अधिकारी या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. अधिकारी खेळत आहेत अर्थात सुरेश डोंगरे यांच्या तारेवरची कसरत देखील असेल. आज मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. महत्वाचा फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक पहिला लागलाय. ही मॅचची गोल्डन विकेट रमेश सिंग बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हितेश म्हात्रे कोपरोलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हितेश म्हात्रे बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. चेक चेक
सन्माननीय रामशेठ बोडके यांचं देखील आगमन या ठिकाणी होते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे ही विनंती आहे. ओहो टू जय सर. नवीन बॅटरमध्ये इथे बदलाव आहे. डावखुऱ्याचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पंकेशला आपण पाहता. पंकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रामजी बोडके यांचे हार्दिक स्वागत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील ते आहेत. यावेळेचा लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वाईडिस लॉंग ऑनला इथे खेळला आहे. एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे. राम बोडके अर्थात शिवशंभू 11 संघ खेळतोय आणि त्या टीमचे स्वतः ओनर देखील आहेत. त्यांचं आपण स्वागत करतो आहोत. सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात एकंदरीत 11 धावा धावफलकावरती आहेत. विकेट प्राप्त केली आहे शिवालंके. पुढचा बॉल पुढे सासावले गॅपमध्ये केलाय. वॅकेन्सी एरिया रन्स मिळतील 4 धावा येतात त्या 4 चौकार. आज आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून श्री साऊंड जाथाडे रसायनी स्वतः प्रशांत याद आपल्यासोबत जॉईंट आहेत. एक चांगला स्ट्रोक आलाय चौकाराच्या मदतीने. धाव चांगलं वधारत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. किरण चुकी करतोय. वेळ जास्त त्याने घेतला परंतु ही धाव अडचणीमध्ये आली आहे. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. ना शिवशंकर तो ना कैलासपती ना लंबोदर तो ना गणपती नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊयात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हितेश म्हात्रे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला आहे. स्कोर कार्डवरती 16 धावा धावफलकावरती आहेत. सीएचे बरोबरच अगदी आपण पाहिलं ना तर मॅनेजमेंटची पदवी हासिल केलेले रोहिंजन गावाला बिलॉंग करतात. सध्याच्या घडीला ते एक रोहिंजन गावचे सुपुत्र म्हणून पाहायला मिळतात. तथा आदिशक्ती चषकाचे आयोजक सीएचे प्रीमियर लीगचे आयोजक शैलीजी सोनकर आपलंही हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी शिवालंकेने केली ना विकेट प्राप्त त्याने केली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केल्यानंतर तिथे या सामन्याचा मोमेंटमच शिफ्ट झाला. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉलमध्ये 49ची आवश्यकता. चला दिरंगाई नको, वेळेमध्ये सहकार्य असावं. प्रत्येकाला विनंती करेन की जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. 12 सामने कव्हर करायचे. सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पुढचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. हितेश म्हात्रे मैदानाच्या आत, चेंडू मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. शिंदेने काय बॅटिंग केली. जणू काय बॅटिंगचा त्याचा लेजर शो पाहायला मिळाला होता. अगदी 9 बॉलमध्ये 32 धावा त्याने कुठून काढल्या होत्या परंतु त्याचाही ते स्वागत केलंय. क्रिकेटचा खेळ असा आहे. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल नाही याचा काही नेम नाही. क्रिकेटच्या खेळाने भरभरून दिलाय. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ शेष. 43ची आवश्यकता. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा बाची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल निश्चितच मिळेल.
या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल. DRS कॉल करण्यात आलाय, चॅलेंज केलंय या डिसिजनला. वेस्ट हाईट किती आहे याची शहानिशा होईल. या पण तिसऱ्या पंचांकडे लक्ष देतो आहोत. हैदरजी हुसेन यांना आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. वेस्ट हाईट जर का असेल तर खऱ्या अर्थानं एक संधी निर्माण होईल बॅटरला आणि किंबहुना लीगल डिलिव्हरी असेल तर एक सिंगल आली आहे असंच म्हणता येईल. संघाची धावसंख्या जिथे स्थिरावलेली आहे ती 23 धावा. फेअर डिलिव्हरी सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 23. लक्ष राहिले या बॉल मध्ये. नंतर आपण 10 चेंडू आणि 42 ची आवश्यकता या मॅच मध्ये. एक वेगवान चेंडू टाकला होता, लोड फुलटोस बनवला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. पंचांचंही कौतुक करायला हवं. तिन्ही पंच चांगलं कामकाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्वतः अतुल शेटवटी यांना देखील आपण पाहत आहोत या समालोचन कक्षामधून. प्रत्येक जणांनी आपल्यावरती दिलेलं कार्य अगदी लिलया पेललंय आणि हे स्पर्धेचं आयोजन एक नीटकसं आपण पाहत आहोत. हिवा वाटेल त्या दर्जाचं आयोजन करण्यात आलंय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. जो चेंडू एक्झॅक्टली नो बॉल अर्थात चालून आलेली संधी राहील. फलंदाज हनुमंत दाभाडेला मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी एक मुभा असेल त्याला. मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येईल का याची चर्चा इथे निश्चितच होईल. क्रिकेटचा खेळ, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थाने विजेता. या संधीचं सोनं करावं लागेल फलंदाजाला. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा नो बॉल. अर्थात पंचांनी एक बाब हेरली आहे की इथे एक्झॅक्टली कुठे चेंडू पीच झाला हे पाहावं लागेल. अजूनही शहानिशा होतीये. या चेंडूचा निर्णय येणं बाकी आहे. पंचांनी प्रथम दर्शनी ही बाब आवर्जून सांगितली होती की नो बॉल आहे, परंतु तदनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतलाय. निर्णय प्रलंबित आहे. हा सामना रंगतदार स्थितीमध्ये नाही, परंतु अगदी त्याच वेळेला ही मॅच बनवण्याचा प्रयत्न इथे केलाय. हितेश मात्रेने आल्याला एक षटका ठोकला आणि तदनंतर हा नो बॉल. पुढचा बॉल देखील नो राहिलाय. धाबा येत असताना या षटकामध्ये पाहायला मिळतात. चला घाई करा, जास्तीचं टीम मीटिंग्स घ्यायच्या नाही आहेत. टीम हडल जास्तीचं होणार नाही. शिवालंके आणि टीम, मी आपलं लक्ष वेधन की जास्तीचा वेळ आपण खर्च करू शकत नाही. चला जो वेळ आहे त्याला सदुपयोग करा, कारण इथून पुढे मॅचेस फार महत्वाच्या आहेत. नो बॉल नंतर संघाची धावसंख्या 26. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि तोच ग्राह्य धरला जाईल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. नो +1 अशा धावा धावफलकावरती आहेत. त्या अर्थात एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत त्या 26. 10 बॉल आणि 39 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. फ्रीजचा बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी चेक बॉल केला जाईल का चक साठी. दोनच बॉल आले. पुढचा चेंडू गोलंदाज लोड फुलटोस होता, ऑन साइडला केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक किरण घाटगे चेंडू वरती येईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू तर चालू काय आहे. इथून तिथे फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. रन्स येत आहेत. धावा येत असताना संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 28. येणारे 9 चेंडू आणि 37ची आवश्यकता. पुढचे 3 चेंडू फार महत्वाचे राहणार आहेत, कारण हितेश मात्रेने जर का हे चेंडू फेस केले आणि 2 चेंडू जर का त्याने सीमारेषेच्या बाहेर धाडले ना तर मॅचला कलाटणी येऊ शकते. पियुष पाटील टीम मॅच मध्ये कमबॅक करू शकते. क्रिकेटचा एक रोमांच स्थितीतील मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि अनुभवतो आहोत. पुढचा बॉल
यावेळेला स्लॉट मध्ये आहे, ऑन साइडला पाठवलाय, आपला फटका 440चा झटका, ठोकलाय षटकार. हा स्ट्रोक इथे सारं काय सांगून गेलाय. मैदानाच्या आतमध्ये हितेश मात्रे सांगतो की अभी देखे कहा है जलवे तुम ना हमारे उडान के, वो और होंगे जो डर गए देख कदा आसमान के. घाबरणारे वेगळे होते, आम्ही काहीतरी वेगळे आहोत. षटकार आला त्याच्या बॅटमधून. कोणत्याही क्षणाला बॉल गहा झाला तरी देखील नवीनच चेंडू दिला जाणार आहे. प्रत्येक संघाच्या माहितीसाठी कोणत्याही स्वरूपामध्ये बॉल जर का गहा झाला, पाना टीमचे मॅनेजर स्वतः अजयजी त्या ठिकाणी बॉल आणायला गेलेत. स्वतः अजयजी यांना आपण पाहतोय, पियुष फायटर्सचे मॅनेजर आहेत ते. चला, वेळ महत्वाची आहे, टाइम लिमिट्स आहेत. स्प्रे मैदानाच्या आतमध्ये षटकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6च्या बरोबरीने वधारत असताना जाऊन पोहोचते. स्कोरकार्डवरती धावा आहेत ते अर्थात 34. अतुल शेठ, हा मेसेज आपण देऊयात की जर का बॉल गहा झाला तर तुम्ही शोधून आणा, नाहीतर नवीन बॉल दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाना अजयजी यांना बाउंड्री लाईनवरतीच आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलामध्ये पुन्हा एकदा डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट केली आहे. वॉटर रनिंग बिटवीन विकेट. हनुमंत दाभाडे 40 प्लसचा खेळाडू आहे, परंतु अफाट फिटनेस मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाचे रन्स येत असताना येणारे 7 बॉल, 29ची आवश्यकता, 7 चेंडू आणि 29 धावा. इथे षटकानंतर तुम्हाला स्प्रे पुरवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये येणारा 1 बॉल आणि 29ची आवश्यकता असणारी मॅच. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवाला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु कोणत्याही स्वरूपाचा स्पर्श बॅटला झालेला नाही आहे. या चेंडूने वेध घेतलाय थेट यष्टीरक्षकाचा, आणि हा चेंडू जिथे आपण पाहतोय जो निर्धाव स्वरूपाचा येईल. 6 बॉल, 29ची मॅच. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात आणि मैदानाच्या आतमध्ये रवीजी यांना पण आपण पाहतो आहोत जिथे स्प्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डॉक्टर आलेत मैदानाच्या आतमध्ये, हितेश मात्रे आपल्यासाठी. थँक्यू. थँक्यू. पहिल्या मॅचचा जो संघ परास्त झालाय लॉजिस्टिक, आपल्या माहितीसाठी आपला सामना 5वा असेल आणि अंजनी फायटर्स या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. आदरणीय संतोषजी माने साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिक असं स्वागत. सनवे लॉजिस्टिक्स टीम, आम्ही आपलं लक्ष देतोय, कुठेही जाऊ नका. 5वा सामना आपला राहील. आपण परास्त झाला आहात, अंजनी फायटर्स अगेन्स्ट आपली मॅच खेळवली जाईल. किरण घाडगे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. किरण घाडगे यांना आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतो. 6 बॉल, 29ची मॅच, जिथे स्ट्राईक वरती हनुमंत दाभाडे, नॉन स्ट्राईक वरती हितेश मात्रे. सामना बडेल का एका बाजूला पियुष फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते SMTP लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. एक चांगल्या दर्जाचा सामना आपल्याला पाहायला अत्यंत गरजेचं होतं, किंवा मॅच बनेल असं वाटत होतं, परंतु हा सामना आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गेला. चला, घाई करा शिवा, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करता आहात, याकडे आम्ही लक्ष वेधू. प्रत्येक संघाला एक रिक्वेस्ट आहे की आज मात्र सहकार्य वेळेनुसार आपण करा. वेळेच्या बाबतीत लोअर फुलटोज उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 28ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहील. अवांतर धाव आली आहे. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळतंय. कांचनजी पालकर सर यांना आपण पाहतो आहोत, गुणलेखकांचे बाहुबली, एक चांगल्या दर्जाचे गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
आणि आज आपण पाहिलं ना कांचनजी या स्पर्धेमध्ये एकच DRS दिला जातोय फिल्डिंग करणारे टीम आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला. DRS जर का तुम्ही वापरू शकता तो वेस्ट साइड साठी असेल केवळ, अपवाद वगळता तुम्हाला कोणताही DRS दिला जाणार नाही. उजव्या एसीच्या बाहेर खोलामध्ये चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो जो दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि तोच ग्राह्य धरला जाईल. DRS तुमच्याकडे अवेलेबल नाही आहेत. चला त्वरित किरण गाडगे, पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, याकडे आम्ही लक्ष वेधू. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा आली आहे. येणारे 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 धावा. कस्टम टीम संपूर्ण ऑफिसर्स तुम्हाला रेडी पोझिशन मध्ये पाहायला मिळतात. परंतु एक बाब आवर्जून सांगेन की लेदर बॉल चांगल्या रीतीने कस्टम टीम नेहमी खेळत आहे. या टीमलाही कोणी हलक्यात घेऊ नका. चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल किरण गाडगे यावेळेला समोरच्या दिशेने केलाय. डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. धाव मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. खणखणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक येतोय. मॅच जिवंत ठेवली आहे. सामना इथे जिवंत केलाय असंच म्हणावं लागेल. गेम ऑन, मॅच ऑन. सामना बनलाय. अर्थात संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वाढली आहे. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 5 बॉल 23 ची गरज. 5 चेंडू 23 धावा. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. ऑन साइडला मनगट वळवली डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. 4 बॉल 22 ची आवश्यकता. 4 षटकार हवेत. इथे जर का 4 बॉल 4 षटकार आले ना, हितेश मात्र एक मोठा कारनामा रचेल. अर्थात या स्पर्धेमध्ये एक नव कीर्तिमान त्याच्या माध्यमातून इथे घडवलं जातंय का, नोंदवलं जातंय का, याची चर्चा होईल. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला जातोय का. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल. निश्चित एक चित्त थरारक लढत अनुभवायला मिळेल प्रत्येकालाच. हितेश ऑन स्ट्राईक. किरण गाडगे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आने वाली 4 गेंदे और जीत के लिए 22 की जरूरत. उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. अंडर प्रेशर आला हा गोलंदाज. इथे नो बॉल, नो बॉल. धोक्याची घंटा. गोलंदाजाने केलेली ही कारनामा संघाला अंगलट येऊ शकतो. जिथे वारंवार तुम्ही हाताळलेले हे नो चेंडू संघाला मिळालेली एक मुभा आहे. व्हाईट बॉल आहे. परवाच्या दिवशीची एक स्पर्धा मला आठवते जिथे टेनिस क्रिकेट मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्धा तास सामना थांबला होता. एक एक्झिबिशन मॅच स्पर्धेचा उल्लेख करूयात नको, परंतु भारतातील सर्वाधिक मोठी मॅच 1 लाख प्रेक्षक वर्ग खास थांबले होते तो सामना पाहण्यासाठी. पंचांची भूमिका फार महत्वाची राहते. व्हाईट बॉल आला. पुढचा बॉल लोअर फुलटो ऑन साइडला. फटका फसला. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. तीन बॉल 17 ची आवश्यकता. सामना बनला. मॅच बनली आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. PTC चे सर्व या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायचं असेल तर पनवेल टेनिस क्रिकेट या YouTube वाहिनीवरती जाऊन या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. किरणजी दळवी आज स्वतः त्यांच्या संपूर्ण टीम सोबत या ठिकाणावरती उपस्थित आहेत. आणि PTC म्हटलं तर संदीपजी वास्कर यांचे विशेष करून आम्ही कौतुक करू. महेशजी चव्हाण आणि जिथे संतोषजी जामदार यांच्या माध्यमातून जर हा सामना इथेच जिंकून दिला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज यावेळेला खोलात होता. ऑन साइडला केला. एक सिंगल निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. संतोष जामदारने पारितोषिक लावायला नको होतं कदाचित, कारण मॅच चांगली चालू होती. त्यांनी पारितोषिक लगावलं, तिथे डबल आलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 50. अर्धशतक कंप्लीट झालं पियुष फायटर्स या टीमचं. पियुष फायटर्स या टीमसाठी संतोष जामदार नेहमीच आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाला. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. येणारे चेंडू राहिले ते 2 बॉल 15ची आवश्यकता. किरण गाडगे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला मनगट वळवली, जरूर गॅप आहे, वॅकन्सी एरिया, रन्स प्राप्त होतील. केवळ एक सिंगल आता औपचारिकता शेष आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय कस्टम्स आणि पीआय लॉजिस्टिक. टॉस झालाय नेक्स्ट मॅचचा. कस्टम टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला है. कस्टम टीम, मैं ध्यान देना चाहूंगा, आपको फील्डिंग करनी है इस मैच के बाद. एक गेंद का खेल यहां से शेष है केवल. यावेळेला लांबलाचा कालाय, आपल्या ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. हनुमंत दाभाडे यांच्या बॅटमधून षटकार. मॅच संपली, सामना संपला आणि सामना इथे जिंकला तो एका मोठ्या फरकाने SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या टीमने. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 9 बॉल 32 धावांची खेळी साकारणारा विशाल शिंदे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या विशाल, चला त्वरित या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. युवराज शेठ चव्हाण साहेब ट्रिकॉन कार्गो मूव्हर्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट्स आहे जे आपण देतो आहोत आणि तथा एक आकर्षक ट्रॉफी. हॅलो, चला या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आहोत विशाल शिंदे या. चला त्वरित या विशाल प्लेअर ऑफ द मॅच. पंच शेवटच्या बॉल वरती काय डिसिजन आलाय तो आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती किती रन्स आल्यात त्याच्यासाठी डिसिजन पेंडिंग आहे, कारण रन रेट आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवा. या पण प्लेअर ऑफ द मॅच देतोय. शरददादा बोडके साहेब आणि तथा बाबूशेठ वाडेकर साहेब यांना मी विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. विशाल शिंदे, विशालला आपण विनंती करूयात. शरददादांच्या शुभ हस्ते आपण एक आकर्षक अशी ही ट्रॉफी जी आम्हाला लाभली आहे अशोक शेठ खोसे साहेब रँक लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून तथा युवराजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट्स आहे जी आपण प्रदान करतो आहोत. मी विनंती करेन, चला त्वरित या
विशाल शिंदे. विशाल मान्यवर वाट पाहत आहेत. दादा त्वरित ये. विशाल त्वरित या. मैदानाच्या आतून आलात तरी चालेल, त्वरित या. शरद दादांना खास आपण ते पारितोषिक वितरणासाठी थांबून ठेवलंय. मान्यवरांना वाट पाहावी लागते. एक आकर्षक टी शर्ट्स आपण देत आहोत. त्रिकोण च्या माध्यमातून ही टी शर्ट युवराजी चव्हाण आणि त्याच वेळेला एक आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत. एक आकर्षक टी शर्ट आणि एक ट्रॉफी आपण विशाल शिंदेला देतोय. 9 बॉल 32 धावांची वादळी आणि झुंजार खेळी त्याने साकारली. त्या जोरावरती टीमने एक सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी केली आणि त्याच धावांच्या जोरावरती हा सामना येथे जिंकण्यात आला. ऑल द बेस्ट विशाल, खूप साऱ्या शुभेच्छाही आपण सामन्याकडे बळतो आहोत. तर विशाललाही शुभेच्छा देऊया. सामन्याला होती सुरुवात आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण ऐकूयात पंडितजी यांचा आवाज. कारण सीएचे म्हटल्यानंतर पंडितजी हे नेहमीच आपल्याला हवेशे वाटतात. कारण जर तुम्ही पीयूबी मध्ये जात असाल तर ज्यांच्या टिकाणे आणि ज्यांच्या आशीर्वादाने सीएचे लोकांचं कामकाजाला सुरुवात होते अशा पंडितजी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या मॅचच्या दरम्यान. थँक्यू.